दोस्तांनो, मित्रांनो, शेतकऱ्यांनो, हे बी जे पी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय. मित्रांनो, आता या बी जे पी सरकारने आमच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडले. त्यांच्याजवळ एका खासदाराला त्यांनी 1-1 कोटी रुपये दिले. बाबा, इतके पैसे कुठून आले आता बी जे पी आल्याजवळ? आता CBI वाले का झोपले होते का? ते कुठे वनवासाला गेले? जेव्हा दुसऱ्या पक्षावर कोणाचं काही असलं तर त्याच्यात आज बी जे पीच्या धाडी चालू होतात. मग यांच्यावर का होत नाही? यांच्यावरसुद्धा झाल्या पाहिजे, हे आमचे मत आहे. व यांना शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी काही नाही. ज्यांचे 2 लाखाच्या अंदरचे कर्ज आहे तेच फक्त माफ करून राहिले. या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय. काय 3 लाख कर्जावाले शेतकऱ्याला काही देऊ शकत नाही? हे काय का खासदाराला 1-1 कोटी देऊ शकतात? तर मग यांना एका शेतकऱ्याला तर सर्व शेतकऱ्याचं कर्ज काय माफ करू शकत नाही? ते शिवसेनेचेच सरकार होते, उद्धवसाहेब ठाकरेचं. त्यांनी एका मुठीनं A to Z सर्व शेतकऱ्याचं कर्ज 3 लाखापर्यंत माफ केलं होतं. यांना खासदाराला देण्यासाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यासाठी काही नाही आहे. हे शेतकऱ्यांना कधी हे बी जे पीचं सरकार 0 बजेट समजते. शेतकरी म्हणजे कचरा आहे असं समजते बी जे पी सरकार. तरी या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय. मित्रांनो, मी कालच आमच्या बँकेच्या मॅनेजरला भेटलो. साहेब, म्हटलं कुठपर्यंत आलं आपल्या बी जे पी सरकारचं म्हटलं कर्जमाफीचं? ते फक्त 2 लाख रुपयापर्यंत कर्ज देऊन राहिले, माफ करून राहिले. त्यांनी असं मला सांगितलं. म्हटलं बरं. त्यानंतर मी तिकडे आमचे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. तरी या सरकारला जाग येत नाही का? कारण की त्यांचे जो उपोषण आहे ते शेतकऱ्यासाठीच चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे की सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर देऊच नका. अरे कर्जमाफी कशाला देता? फक्त आमच्या मालाला पूर्ण भाव द्या. आमचा माल आला की मोदी सरकार विदेशातून माल बोलावून घेते. त्या मोदीजीला म्हणा शेती करून मग समजते तुम्हाला. तुमच्या मालाचे दळादळ भाव वाढवून देतात. खताचे भाव काय, औषधीचे भाव काय, सर्व याच्यात 20-25% वाढ झाली आहे मित्रांनो. मग शेतकऱ्याच्या मालाला भाव काऊन नाही वाढत? शेतकऱ्याच्या घरातला माल निघून गेला की मग त्याचे भाव वाढणं चालू होते. हे सर्व हे शासनाचं धोरण एकदम उलट आहे मित्रांनो. तरी या बी जे पी सरकारने काही शेतकऱ्याची जाण राखून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. हे नम्रतेची विनंती. हरिकिशन गांधी, शिवसेना तालुका सचिव, जळगाव दामोद तालुका.